या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी ज्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन होतंय, या मैत्री चषकामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलं असे मुंबई नगरीचे इंजिनिअरिंग माननीय श्री कुमार सार्थक दादा गोपाळे यांचे पिताश्री माननीय श्री सोमनाथ दादा गोपाळे पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार, त्याचप्रमाणे साहेबरावजी सांडबर पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक सरपंच प्रणवदादा गोपाळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर दोन सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने गोविंदा आणि दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ समोर गोलंदाज इथे मात्र तयार आहेत. एकवासील चिखलगाव उपसरपंच शिवाजीदादा गोपाळे यांच्या वतीने गोविंदाच्या या आधीच्या मॅचच्या खेळीसाठी 1000 रुपये आलेले आहेत. सामना संपल्यानंतर आपण ते प्राइज इथे मात्र गोविंदा यांना देणार आहोत. क्वार्टर फायनल नंबर 4 ला इथे मात्र मैदानावरती होती सुरुवात. लेट्स प्ले मैत्री चषक 2025. उद्या महाअंतिम दिवस असणार आहे. उद्या बक्षीस पात्र फेरीतील 4 संघ मित्रांनो या खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत. इथे जर पाहिलं तर एक चांगला चेंडू आणि त्या चेंडूवरती एक चांगला फटका आला. दरम्यान एक धाव येते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 51 खातं इथे आता कुठे उत्पन्न झालं. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा धावसंख्येचा आपण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक धाव जी मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. पहिलं अमित यांच्या द्वारा नामदेव दादा डाके स्पोर्ट क्लब पीसीएमसी त्यांच्या विरोधामध्ये सहारा 11 पीसीएमसी अशी मॅच. चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झाला झेल. ह्या चेंडूवरती सार्थक यांना परतावं लागेल. स्वस्तामध्ये माघारी विकेट आली. फलंदाज बाद. पहिलं खिंडार सहारा 11 या टीमला. जिवलग मित्र परिवार खेड तालुका सरपंच प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना अगदीच जर पाहिलं तर त्याचप्रमाणे दिशा उद्योग समूह साकोडी चिखलगाव यांच्या अथक प्रयत्नातनं कुशल संकल्पनेतनं साकार झालेली भव्य दिव्य मानाची क्रीडा स्पर्धा आपण क्रीडा नगरी चिखलगावच्या मैदानावरती पाहतोय. मित्रांनो पहिला दिवस संपन्न झाला. पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील 8 संघ खेळले. ग्रामपंचायत हाफ होता. पहिला दिवस गाजवला. भावी पंचायत समिती सदस्य सत्यवान भाऊ नवले यांच्या मालकीच्या टीमनं अर्थातच सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या टीमनं पहिला दिवस गाजवला. दिवस क्रमांक 2 समीर शेठ धुमाळ अक्षय भाऊ शेटे सावरकर 11 या टीमनं दिवस क्रमांक 2 गाजवला. नो बॉल बिनटप्प्याचा भीमर. तिथे मात्र चांगला फटका येतोय. चौकार. 4 धावा. आताच्या 5 धावा असतील. निश्चित स्वरूपात जर इथे पाहिलं तर षटक क्रमांक जर आपण इथे पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिला मार्गस्थ यानंतर फ्री बॉल असणार आहे. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती चांगला आहे. संघमालक दीपकजी महाजन यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजासाठी इथे प्राइज आलेला आहे. 200 रुपयांचं प्राइज असणार आहे संघ मालकांच्या वतीने.
यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा वा सुंदर फटका आहे. कव्हर पॉइंटच्या वर हा फटका खेळून काढला. तिकडे विशेष करून 2 शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे धावलेत. तिकडे मात्र त्या चेंडूवरती एकच धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा. जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 7 धावाच्या मात्र धावफलकावरती 7 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम पॉवर प्ले फोडलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा. गोविंदा ऑन फायर. गोविंदा थांबायला तयार नाही. विस्फोटक बॅटिंग इथे मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतीये. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा. इथे तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे पहिला मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र बाटची कडा कॉट बी एंड महत्वपूर्ण विकेट. ह्या चेंडूवरती गोविंदा होईल बाद. या मॅच मध्ये स्वस्तामध्ये माघारी परतावं लागतंय गोविंदा यांना. दुसरी विकेट आली. सहारा 11 या टीम साठी इथे मात्र दुसरा धक्का आहे. नवीन फलंदाज बॅटर इथे मात्र सँडी मैदानावरती दाखल होणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 4 ला आपण पाहतोय कोण जिंकेल कोण पराभूत होईल. कोण इथे मात्र उद्या बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळेल. येणारा काळ, येणारी वेळ, येणारी सायंकाळ, येणारी षटकं तुम्ही आम्हाला सांगून जाणार आहेत. कोणाच्या नावावरती आजचा दिवस. पहिला दिवस वाघाव, दुसरा दिवस सावरदरी, कालचा दिवस भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे, चौथा दिवस प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. विजेता पेंडिंग आहे. अजून निकाल थोड्याच वेळामध्ये आपल्या हातामध्ये येईल. उद्या मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली नित्य स्वरूपात संघर्षाची यात्रा इथे मात्र उद्या संपणार आहे. पहिला क्रमांक कोण घेऊन जाणार, दुसरा क्रमांक कोण घेऊन जाणार, तिसरा कोण घेऊन जाणार, चौथा कोण घेऊन जाणार याची आतुरता आता इथे सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना तिथे लागलेली आहे. इथे त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर चांगला फटका खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे क्षेत्ररक्षण करत असताना. तिकडे दरम्यान त्या चेंडूवरती धावा येत आहेत. 4 धावा या आधीच्या विकेटसाठी. दीपकजी महाजन संघ मालकांच्या वतीने 200 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे कॅच ज्यांनी घेतला त्यांच्यासाठी देखील 200 रुपये आले संघ मालकांच्या वतीने. जय साठी 200, गोलंदाजासाठी 200 असं एकूणच 400 रुपयांचं प्राइज संघ मालक दीपकजी महाजन यांच्या वतीने आलेलं आहे. डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत. गुगल पे केले जातील याची नोंद घ्या. रोहित आणि त्यांच्या जोडीला आपण सँडी उर्फ संदीप यांना देखील मात्र आपण खेळपट्टीवरती पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या मध्ये दुसरा मार्ग असतंय. क्वार्टर फायनल नंबर 4. आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. एका बाजूने एनडी स्पोर्ट क्लब आणि दुसऱ्या बाजूने सहारा 11. यावेळेस इथे मात्र बाटची कडा, दिशा बदलली चेंडूनं, लाईन से भटके मिलेंगे फटके, चेंडू सीमा पार, बॅकवर्डला येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 19 धावाच्या मात्र धावफलकावरती. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट आणि प्रथित यश उद्योजक माननीय श्री कांताराम शेठ, भिकाजी शेठ, गोपाळे पाटलांचं या ठिकाणी आगमन मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. इथे जर पाहिलं तर चांगला फटका, विशेष करून लॉंग ऑफला हा फटका खेळून काढलाय. 1 धाव आली आणि त्या चेंडूवरती
दुसरी धाव देखील ताबडतोब पद्धतीने पूर्ण केलेली आहे. 2 धावेने धाव फलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धाव फलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा आहेत तब्बल 21 धावा ज्या मात्र धाव फलकावरती. 21 रन ऑन स्कोर कार्ड, 21 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. यावेळेस फटक्याला फक्त पुल केलं, चेंडू स्लॉट मध्ये आला आणि जसा चेंडू स्लॉट मध्ये आला चेंडूला पाठवलं रोहित यांनी पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकून दिला हा तोफेचा गोळा. 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 27 धावाच्या मात्र धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, बिना संघर्ष यह कोई महान नहीं हो जाता, जब तक न पड़े पत्थर पर हाथ उठे के घाव तब तक पत्थर भी या भगवान नहीं हो जाता. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शांतता प्लस टप्प्यामध्ये आल्यानंतर योग्य तो कार्यक्रम इथे केला जातोय. नियोजनबद्ध इथे खेळ इथे खेळला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि त्याचबरोबरीने इथे स्वागत. छोट्या छोट्या आमच्या भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. छोट्या लहान मुली, छोट्या भगिनी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मैत्री चषकामध्ये आम्ही स्वागत करेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर छोटी लहान मुलं आहेत, काही मान्यवर अतिथी त्याचप्रमाणे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत असेल. ऋषी यांचा दुसरा षटक जे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. बॅटिंग ट्रॅक वरती इथे बॅटर मैदानावरती तयार आहे. रोहित नावाप्रमाणे इथे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये रोहित यांना. यावेळेस इथे मात्र फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. डाऊन दी बॉल टिपला झेल. फलंदाज या चेंडूवरती होईल मात्र फेल. विकेटचं पतन. तिसरा खिंडार, तिसरा फलंदाज इथे मात्र बाद. सहारा 11 या टीमला तिसरा धक्का. नवीन फलंदाज न्यू बॅटर समीर पठाण. पठाण यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. भारतीय संघासाठी देखील 2 पठाण बंधूंचं योगदान हे मात्र खूप आहे. धावफलकावरती धावा 31 धावाच्या मात्र धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. आज इथे जर पाहिलं तर मैत्री चषकाचा आजचा हा 4था दिवस, उद्या मात्र 5वा दिवस. महांतिम सोहळा उद्या मात्र असणार आहे या स्पर्धेचा. यावेळेस इथे मात्र हा चेंडू मात्र वाईड बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र आली गेली. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 32 धावाच्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर इथे आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल आलाय. धावफलक जे मात्र स्थिर असेल, स्तब्ध असेल. चांगला बॉल आणि त्याच पद्धतीने फटका देखील चांगला होता. झेल देखील चांगला टिपलाय. फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद. विकेटचं पतन. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. BA बाबा
बाबा यांना इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बाबा कशा प्रकारे बॅटिंग करतील हे पाहणं इथे मात्र मैदानावरती फार गरजेचं राहील. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं नियोजन, अप्रतिम आयोजन, आयोजकांनी घेतले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचं इथे औचित्य झालं आणि एक भव्य दिव्य मानाचा दिग्गज सोहळा देखील मात्र आपण इथे पाहतोय खऱ्या अर्थानं संपन्न होतोय. चला वेळ वाचवा, स्पीड अप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती मात्र बाबा यांनी एक धाव घेतली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिल्या तर तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 33 रन ऑन स्कोर कार्ड, 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे. तिसरं सागर यांच्याद्वारा हे षटक इथे मार्गस्थ केलं जात आहे. यावेळेस इथे मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल आला. धावफलक तिकडे स्थिर असेल, अर्थातच शांत असणार आहे. बाबा आणि त्यांच्या समवेत समीर आहेत. इथे जर पाहिलं तर धोका होऊ शकला नाही. दरम्यान एक धाव जी मात्र तिकडे आलेली आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 34 धावा. या मॅच मध्ये थोड्या कठीण प्रसंगामधनं, परिस्थितीमधनं जावं लागतंय बॅटिंग टीमला. कारण याआधी गोविंदा यांची अफलातून बॅटिंग, त्यानंतर या मॅच मध्ये गोविंदा स्वस्तामध्ये माघारी परतले. सँडी पास झाले. अनेक फलंदाज इथे स्वस्तामध्ये माघारी परतले. तिकडे काय झालंय तर झेल देखील मात्र मैदानावरती ड्रॉप झालेला आहे. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. इथे असतं, इथे हे समीकरण असताना देखील झेल मात्र ऐन मोमेंटला ड्रॉप झाला. महत्वपूर्ण मॅच मध्ये जीवदान प्राप्त झालं. जीवदानाचं रूपांतर तिकडे धावांमध्ये एक धाव आली. धावफलकावरती धावा तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक इथे मात्र मैदानाच्या मध्ये तिसरं देखील मात्र मैदानावरती सागर यांचं संपलेलं आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये इथे 4ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज इथे मात्र तयार असेल. सचिन. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा, 35 रन ऑन स्कोर कार्ड, 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आतापर्यंत इथे जवळपास 3 फलंदाज बाद आहेत. इथे जर आपण पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा चेंडू इथे खेळून काढला होता. अगदी जर पाहिलं तर दुसऱ्या खेळाडूला तिथे मात्र चेंडू खेळून काढला असता लागला आणि निश्चितच इथे मात्र त्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली. धावफलकावरती धावा इथे जर आपण पाहिलं तर तब्बल 36 धावा च्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 36 रन ऑन स्कोर कार्ड, 36 धावा च्या मात्र धावफलकावरती. इथे हा चेंडू मात्र भन्नाट आहे. वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा तिथे मात्र संपर्क झाला नाही. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. धावा फलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 36 धावा असतील. यावेळेस इथे मात्र फाटका तर केलाय. चेंडू हवेत असणार आहे. चेंडू खाली तिकडे क्षेत्ररक्षक मात्र मैदानावरती आला होता. निश्चितच तिथे जर आपण पाहिलं तर झेल देखील मात्र होऊ शकला नाही. झेल देखील मात्र मैदानावरती ड्रॉप झालेला आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मैत्री चषक 2025 हा सोहळा आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आज सायंकाळी जे जे प्रेक्षक क्वार्टर फायनलच्या सामन्याचा आनंद घेत आहेत
इथे बसून सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा स्वागत झाले तेव्हा तेव्हा इथे मात्र षटकारच आलाय आणि इथे येतोय षटकार. 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बाबा ऑन फायर झालेत. चेंडूला पाठवलं तिकडे मिड विकेटला. येतोय सीमापार 6 रन षटकार. आज इथे 4था दिवस. उद्या मात्र अंतिम दिवस असणार आहे या स्पर्धेचा मित्रांनो. या मैदानावरनं 77,000 रुपये कोण घेऊन जाणार. मॅन ऑफ द सिरीज ची स्पोर्ट्स सायकल कोण घेऊन जाणार. प्रथम क्रमांकाचं मानाचं करंडक कोण उचलणार. इथे जर आपण पाहिलं तर उद्या इथे फार मोठा संघर्ष या मैदानावरती पाहायला भेटणार आहे. कारण उद्या या स्पर्धेचा महांतिम दिवस, मेगा फायनल, ग्रँड फिनालीचा दिवस उद्या आहे. अनेक अतिथी, अनेक मान्यवर उद्या येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक मातब्बर खेळाडू, अनेक मातब्बर संघ उद्या याच खेळपट्टीवरती आपल्याला पाहिला इथे मात्र भेटणार आहेत. उद्या अंतिम 4 संघ या खेळपट्टीवरती खेळणार आहेत. सेमी 1, सेमी 2, तिसऱ्या चौथ्याची एक मॅच आणि मेगा फायनलची एक मॅच. चांगला फटका आणि तिथे चेंडूला पाठवलंय सीमापार. येतोय षटकार. शुभम दादा ननवरे यांनी देखील चांगल्या पद्धतीने बॉल बॉयचं काम केलेलं आहे 4 दिवसामध्ये. मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहे. डबलक्यावरती धावा. अब तक 56 धावा डबलक्यावरती. 4 षटक संपलेले आहेत. उद्या खास आकर्षण हिंद केसरी शिवाबाईलाचा सन्मान इथे मात्र याच मैदानावरती होणार आहे. उद्योजक उद्योगपती माननीय श्री बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा फायनलच्या सामन्यावेळी तिथे मात्र आपण करणार आहोत. चांगलं नियोजन. गेले 4 दिवसापासून ही स्पर्धा आपण पाहतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी देखील सुप्रसिद्ध आहे. याची देही याची डोळा. अगदी त्या ओवी प्रमाणे आपण पाहतोय या चिखलगावच्या शिवदर्शन क्रीडा संकुलनवरती याची देही याची डोळा मैत्री चषकाचा हा देखणा सोहळा 2025 मध्ये. इथे जर पाहिलं तर विकेट आली. ओयूटी आउट. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज नासिर इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. अक्रॉस दी बॅट. फटका मात्र इथे बाबा यांना खेळायचा होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तिथे त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येऊ शकली नाही. धावफलकावरती धावा आहेत 56 धावा. इथे जर पाहिलं तर अगदी धीम्या गतीने हा चेंडू पेश केला होता. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. दुसरी धाव घेत असताना तिकडे काय विकेट आली. फलंदाज बाद. ओयूटी आउट. नासिर बाद झालेला आहे. आत्ताची एक धाव असणार आहे. नवीन फलंदाज गोपाल इथे मात्र मैदानावरती दाखल होत आहे. धावफलकावरती धावा. युवराज गोपाल यांनी देखील चांगलं गुणलेखन केलेलं आहे 4 दिवसामध्ये. त्यांचे देखील मनपूर्वक मनापासून आभार. जेव्हा जेव्हा चिखलगावच्या मैदानावरती स्पर्धा संपन्न होत असते तेव्हा तेव्हा मात्र युवराज दादा गोपाळ आपल्याला गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतात. लेखनी सम्राट म्हणून त्यांची ओळख इथे मात्र राहिलेली आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून मी आभार व्यक्त करेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 57 धावाच्या मात्र धावफलकावरती चांगला फटका. बाबा ऑन फायर. परंतु तिथे बाबा देखील मात्र बाद. विकेटचं पतन. विकेट येईल. नवीन फलंदाज बाबा यांची जागा घेण्यासाठी आता दाखल होणार आहे. आतापर्यंत जवळपास किती फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. जुनेड यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. बाबा यांची जागा घेण्यासाठी जुनेड इथे मात्र मैदानावरती दाखल देखील होत आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ही मॅच खूप महत्वाची आहे. कमीत कमी ही मॅच मित्रांनो
33,000ची आहे आणि जास्तीत जास्त इथे ही मॅच 77,000 रुपयांची आहे. आणि त्याच बरोबरीने एक आकर्षक 4 फुटाचं मानाचं करंडक आणि कमीत कमी इथे 2 फुटाचं करंडक. म्हणजे या मॅच मध्ये दोन्ही संघांचे प्रयत्न पणाला लागलेत. फटका अप्रतिम. जुनेड ऑन फायर, सेट ऑन फायर त्याच्या बाट मधनं इथे येतोय. षटकार 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 63 धावा च्या मात्र धावफलकावरती. 63 रन ऑन स्कोर कार्ड. 63 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे मैदानावरती आपण पाहतोय. इथे 5वा मार्ग असतंय. डेंजर झोनला काय तिकडे पंचांचं बोट आकाशाकडे. मनकडिंग विकेट. फलंदाज गोपाल बाद. OUT आउट. फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. गोपाल यांची जागा घेण्यासाठी सँकी इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर इथे पाहिलं तर आज पुणे परिसरातील, पिंपरी चिंचवड परिसरातील 8 संघ या खेळपट्टीवरती खेळले. खूप दूरचा पल्ला गाठून इथे 8ही संघ आले होते. काही संघांना निरोप घ्यावा लागलाय. कुठल्या तरी एका संघाला या मॅच मध्ये निरोप घ्यायचा आहे आणि कुठला तरी एक संघ उद्या या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा विकेट आली. फलंदाज इथे मात्र बाद. या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. एक इनिंग संपली आणि बनवल्या गेल्या सहारा 11 PCMC या टीमनं तब्बल 63 धावा विजयासाठी इथे मात्र मैदानावरती बनवाव्या लागतील. 5 षटकांमध्ये एनडी अर्थातच नामदेव दादा ढाके स्पोर्ट क्लब या टीमला 64 धावा 5 षटकांमध्ये. चला आता विनंती असेल सहारा टीम, तुम्ही एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एनडी टीम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअप मध्ये बाहेर येते. डगआउटला विनंती असेल तुमच्या सलामीचे बॅटर त्वरित तुम्ही मैदानावरती पाठवा. चांगलं नियोजन, चांगली स्पर्धा. मैत्री चषक 2025 मानाचं भव्य दिव्य करंडक या चिखलगावच्या मैदानावरती आपण पाहतोय संपन्न होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सायंकाळच्या सत्रामध्ये स्वागत. क्वार्टर फायनल नंबर 4 इथे मात्र आपण पाहतोय.
हॅलो. सेकंड इनिंगला देखील मात्र मैदानाच्या मध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्याच बरोबरीने इथे मात्र विकेट देखील आली. कुमार यांना देखील मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलं. इथे स्वरूपात जर पाहिलं तर आज पिंपरी चिंचवड अंतर्गत 8 संघ या खेळपट्टीवरती खेळले. आतापर्यंत 6 संघांना या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागलेला आहे. आजच्या दिवसामधनं हे 2 संघ झुंज देत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. इथे कोण जिंकेल कोण पराभूत होईल या मैदानावरती एका संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल आणि उद्या एका संघाला पुन्हा एकदा याच मैदानावरती यावं लागेल रिटर्न. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. महेंद्रसिंग धोनी यांचा टी शर्ट क्रमांक जर्सी क्रमांक किती आहे 07. धावफलकावरती धावा देखील आपण इकडे पाहतोय 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर हा बॉल इथे मात्र डॉट आलाय. कुठलीही धाव तिथे मात्र येणार नाही. धावफलक शांत आहे. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती पहिलं जे मार्गस्थ आहे गोपाल यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहतोय. गुटनाटेक और तमाशा देख चेंडू जाऊन पोहोचलाय डीपीड विकेटला सीमा रेषा पार येतोय चरण षटकार. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला भेटते. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती अजय पहिलं मात्र मैदानावरती संपलेला आहे. शेवटचे 24 बॉल इथे मात्र शिल्लक असतील आणि 24 बॉल मध्ये अजून धावा किती बनवायच्यात तर तब्बल धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. 24 बॉल मध्ये 51 धावा. एका बाजूने जय आहेत दुसऱ्या बाजूने सागर यांना देखील मात्र आपण ND11 या टीम कडनं पाहतोय. नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट क्लब PCMC हा संघ इथे मात्र चेसिंग मध्ये बॅटिंग करतोय. समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इथे धावेल. मुख्य पंच प्रकाश भाऊ बोंबले यांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करेल. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट चांगला फटका मैहुना जय यांच्या बॅट मधनं चेंडू काव कॉर्नरला येतोय षटकार. 6 धावा 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज झाले गेले. तब्बल आणि तब्बल 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. लढायचं कसं झुंजायचं कसं संघर्ष कसा करायचा हे कोणी शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचा जन्मदिवस किती तारखेला असतो 19 फेब्रुवारीला आणि धावफलकावरती इकडे धावा किती आहेत तर 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा जय यांनी चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या वरनं हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती बनेगा दर्शक दर्शक हो गए दीवाने. चेंडू सीमा पार आलाय चौकार. 4 धावा 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धाव फलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 23 रन ऑन स्कोर कार्ड 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जय पुन्हा एकदा तयार. वा भाई वा इथे फटका अप्रतिम चेंडूला स्टँडच्या बाहेर फेकून दिलं. चेरण षटकार. शांत बसेल तो जय कसला. काय जबरदस्त बॅटिंग. एका बाजूने सुरुवात केली होती गोविंदानं दुसऱ्या बाजूने सुरुवात केली जय यांनी. चांगली बॅटिंग. धावफलकावरती धावा तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अक्रॉस दी बॅट इथे मात्र फटका खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिला जय यांनी. अतिघाई संकटात नाही. इथे मात्र घाई करणार नाही जय कारण त्यांना माहिती आहे इथे जर विकेट आली तर अवघड होईल. थांबावं लागलं. स्वतः थांबलेत स्वतःला सावरलं. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
29 रन ऑन स्कोर कार्ड. इथे जर आपण पाहिलं तर फटका हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, फलंदाज ह्या चेंडूवरती होईल मात्र इथे फेल. विकेट देखील मात्र मैदानावरती आलेली आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आता विकेट आली, त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अक्षय यांना इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा, दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. धावा फलकावरती धावा आहेत 29 धावा, 29 धावाच्या मात्र धाव फलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरे जे मार्गस्थ आहे संकेत आहेत गोलंदाजा ट्रॅक वरती. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू, चांगला बॉल आणि त्याच बरोबरीने इथे आपण पाहिलंय डॉट बॉल आला जरूर. षटक क्रमांक देखील मित्रांनो संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा इथे लागल्या गेल्या तब्बल 29 धावा ज्या मात्र धाव फलकावरती. 29 रन ऑन स्कोर कार्ड, 29 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. शेवटचे 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. 18 बॉल 35 धावांची गरज. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल या मॅच मध्ये? येणारे 18 बॉल, येणारे 35 धावा, येणारी वेळ, येणारी सायंकाळ तुम्हा आम्हाला इथे मात्र सांगून जाणार आहे. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत 29 धावा. षटक क्रमांक देखील 3 ला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅक वरती 6 राहिले 1 टीम कडनं गोलंदाज इथे मात्र तयार असेल गोपाल. तर दुसऱ्या बाजूने इथे बॅटर देखील मात्र मैदानावरती तयार असेल. इथे जर आपण पाहिलं तर फटका मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईट बॉल आला. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं गेलंय. 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा घेत चेंडू मात्र बॅकवर्डला यष्टिरक्षक रोहित यांच्या हातामध्ये विश्रांतीसाठी. धाव येणार नाही. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. डॉट बॉल आलाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा आणि तिथे झेल रोहित यांनी टिपला. फलंदाज या चेंडूवरती बाद. सागर यांना इथे मात्र माघारी इथे मात्र यावं लागते. दुसरा फलंदाज बाद. निश्चित स्वरूपात कमबॅक केलेला आहे या मॅच मध्ये. 3 विकेट धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. नवीन फलंदाज तेजस इथे मात्र मैदानावरती दाखल आहेत, दाखल होत आहेत. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये इथे करावी लागेल. संघर्ष इथे जर नाही केला तर इथे कदाचित अपरिचित घडू शकतं. परंतु इथे हे दोन्ही फलंदाज तसं करणार नाही. प्रयत्नांची परिकष्ट इथे करणार यामध्ये ते मात्र शंका नाही. सहजासहजी ते देखील मॅच इथे मात्र सोडणार नाही.
क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील इथे सहजासहजी ही मॅच सोडणार नाही, कारण ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. मैत्री चषक 2025 2025 मधील मानाचं करंडक इथे मात्र आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या मध्ये येणार आहे. धावफलकावरती धावा 30 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. 13 रन ऑन स्कोर गार्ड 30 धावाच्या मात्र धावफलकावरती. प्रत्येक चेंडू इथे मात्र मैदानाच्या मध्ये प्रेशर निर्माण करणारा असेल. क्लीन बोल्ड विकेट आली. फलंदाज इथे मात्र बाद. या सामन्यामध्ये मित्रांनो ट्विस्ट इथे मात्र निर्माण होते. आतापर्यंत इथे 4 बॉल झालेत आणि इथे फक्त एकच धाव ती मात्र वाईटची खर्च केलेली आहे. धाव फलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा आहेत तब्बल 30 धाबाच्या मात्र धाव फलकावरती. समीकरण काय आले? शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत आणि 34 धाबा बनवायच्यात. मॅच इथे अजूनही संपलेली नाही. दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही सामना आहे. काहीही होऊ शकतं, परंतु इथे आता संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. चला वेळ वाचवा प्लीज पटकन. बॅड लाईट होणार नाही याची काळजी घ्या. 14 बॉल बाकी आहेत. 34 बनवायच्यात. बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका प्रतिम आणि त्याच बरोबरीनं स्क्वेअर लेगला येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. संघर्षाचा अंक आहे 36. निश्चित स्वरूपात क्रिकेटमध्ये 36 या अंकाला देखील खूप सारं महत्व आहे, कारण जगातील पहिला रेकॉर्ड 6 चेंडूवरती 6 षटकार रवी शास्त्रीनं टेस्ट क्रिकेटमध्ये खेळले होते. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तंत्रज्ञान लाईव्ह तेव्हा विकसित नव्हतं. तो रेकॉर्ड त्याचा छुपा राहिला. त्यानंतर दुसरा रेकॉर्ड हा युवराज सिंगचा आला. इंग्लंडच्या विरोधामध्ये 6 बॉलवरती 6 षटकार केले होते, म्हणजे एका षटकामध्ये 36 धावा बनवल्या होत्या. म्हणूनच या आधीचा अंक होता इथे धावफलकावरती 36. इथे पुन्हा एकदा फटका खेळला आणि त्याच बरोबरीनं इथे धावफलक पुन्हा एकदा वाढलं. ट्विन रो बॅक टू बॅक. इथे मात्र 2 फटके आपण पाहिले. षटकार आलेत. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा 42 धाबा च्या मात्र धावफलकावरती. शिवा बैलाचे छाती किंग सार्थक दादा मुके यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत. शुभम दादा ननवरे हे देखील छाती किंग आहेत, घडा मालक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. बाउंड्रीवरती त्यांनी षटकाराच्या बाहेर झेल देखील सुरेख पद्धतीने टिपलेले आहेत. उद्या त्यांचा यथोचित असा सन्मान इथे होणार आहे. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इथे मात्र नाशिर तयार असेल. बॅटिंग ट्रॅक वरती इथे स्ट्राईक हँडला अक्षय इथे मात्र मैदानावरती तयार असणार आहे. यावेळेस फटका प्रतिम चेंडूला पाठवलंय मिड विकेटला. सीमारेषा पार येतोय अक्षय यांच्या बॅटमधनं. पॉवरफुल षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 48 धावा धावफलकावरती.
शेवटचे 11 बॉल बाकी असतील आणि 11 बॉल मध्ये 16 बनवायच्या. तिथे मात्र फटका खेळला होता, झेल झालाय. फलंदाज अक्षय या चेंडूवरती इथे मात्र बाद. 10 बॉल 16 धाबांची गरज. 16 धाबा 10 बॉल. कोण गाजवणार ही सायंकाळ? आज की शाम किसके नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. कोणाच्या नावावरती आजचा दिवस या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं छाती किंग ओमदादा गुरव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी बॉल बॉयचं एक चांगलं कामकाज केलेलं आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं पुनश्च एकदा मनापासून मनपूर्वक मैत्री चषकामध्ये आम्ही आभार व्यक्त करतो. 4 दिवस ज्याप्रमाणे सहकार्य केलं, उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या देखील तुम्ही सहकार्य कराल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. धावफलकावरती धावा तब्बल 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे आताचा बॉल, या आधीचा बॉल, डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. चला वेळ वाचवा, वेळ स्पीड अप करणं फार गरजेचं आहे. कोण जिंकेल ही मॅच? हा बॉल इथे मात्र वाईड असेल, धावफलक पुन्हा एकदा वाढेल. समीकरण काय आले? शेवटचे चेंडू मात्र इथे शिल्लक असतील. 9 धावा बनवायच्यात. 15 ऋतिक दादा मुकणे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. हा चेंडू मात्र इथे अप्रतिम विकेट आली. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. 8 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये 15 बनवायच्यात. एनडी नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट क्लब पीसीएमसी टीमला आणि दुसऱ्या बाजूने सहारा 11 या टीमला या धाबा मित्रांनो रोखायच्या आहेत. सामन्यामध्ये इथे आता ट्विस्ट आलेली आहे. काय होणार या मॅचचं? क्या होने वाला है? आने वाला समय बता के जाएगा कौन जीतने वाला है. क्वार्टर फायनल नंबर 4 बबन दादा सबाजी गोपाळे यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. सामन्यामध्ये इथे मात्र ट्विस्ट जी आहे ती मात्र इथे निर्माण होत चाललेली आहे. कारण अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाही. जाळे विणलं जातंय. जाळे तोडून फोडून मैदानावरती काढावं लागेल. बॅटिंग टीमला स्ट्रायकिंगला बॅटर शुभम इथे मात्र तयार आहे. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. 2 मॅच मध्ये चेंडू टप्पा पडलाय. तिकडे मात्र 2 धाबा आल्या. तिसऱ्या धाब्यासाठी पलायन आणि पाहता पाहता काय घडलंय तिकडे 3 धावा ज्या मात्र मैदानावरती बलून पूर्ण केलेले आहेत. 3 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल आणि तब्बल 52 52 धावा ज्या मात्र धावफलकावरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल शिल्लक असतील आणि 7 बॉल मध्ये अजून किती बनवायच्यात? तर 12 धावा ज्या मात्र बनवायच्यात. 7 बॉल 12 धावांची गरज. एका बाजूने एनडी 11 त्यांच्या विरोधामध्ये सहारा 11 अशी मॅच आपण पाहतोय. यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर काय घडलंय? अर्थातच इथे मात्र पंच काय डिसिजन देणार आहेत? इथे चेक केलं जाईल नक्की डिसिजन काय असणार आहे. कोणावरतीही अन्याय इथे होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज गेले 4 दिवसामध्ये झालेलं आहे.
या बॉल वरती देखील अन्याय होणार नाही कोणावरती याची देखील नोंद घ्या. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर तिथे मात्र बिझी होत आहेत. ओयुटी आउट. फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद. एकट्यांवरती चेंडू आदळला आणि तदनंतर तिथे चेंडू अवस्थी घेतली. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे षटक देखील संपलंय. चौथं सामना होता कुठे मित्रांनो, आलाय कुठे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी इथे धावा बनवायच्यात 12 धावा. 6 बॉल शिल्लक 12 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 12 बनवायच्यात. नवीन फलंदाज संकेत मैदानावरती दाखल होत आहेत. संकेत यांच्या जोडीला इथे मैदानावरती आहेत शुभम. 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात. इथे मात्र 12 धावा. आने वाला समय बता के जाएगा कौन जीतने वाला है. क्वार्टर फायनल नंबर 4 महत्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो. कोणाच्या नावावरती चौथी क्वार्टर फायनल. पहिला दिवस वाघाव टीमनं गाजवला सुपरस्टार 11. दिवस क्रमांक 2 सावरदरी 11, गोंधळजा 11, समीर भाऊ धुमाल, अक्षय भाऊ शेटे या संघाने दुसरा दिवस गाजवला. कालचा दिवस संदीप भाऊ कोडेकर हे संघ मालक होते. भैरवनाथ क्रिकेट क्लब आनावळे या संघाने कालचा दिवस गाजवला. दिवस चौथा आहे. चौथा दिवस कोण गाजवणार मित्रांनो. हे 6 बॉल तब्बल कमीत कमी 33,000 रुपयांचे आहेत आणि जास्तीत जास्त 77,000 रुपयांचे आहेत. फटका प्रतिम आणि त्याच बरोबरीनं चेंडू तिकडे स्टँडच्या पलीकडे येतोय षटकार. 6 धावा. आक्रमण इथे चढवलं गेलं. सक्सेसफुल आक्रमण ठरलं आणि इथे षटकार आला. धावफलक पुन्हा एकदा वाढले. आकडे चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 58 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. शेवटचे 5 बॉल इथे मात्र शिल्लक. 5 बॉल मध्ये इथे धावा बनवायच्यात किती 6 धावा. 5 बॉल मध्ये 6 बनवायच्यात. इथे फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. नो माइल्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र घेतल्या जातील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले. तब्बल आणि तब्बल युवराज भाऊ गोपाळे आम्हाला घेऊन जातील. तब्बल आणि तब्बल 60 धावाच्या मात्र धावफलकावरती. 4 बॉल शिल्लक 4 धावांची गरज आणि त्याच बरोबरीनं चांगला फटका. विजयाचा चौकार इथे आपण पाहिलाय आणि आजच्या दिवसामधनं नामदेव शेठ ढाके स्पोर्ट क्लब PCMC हा संघ इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. सारा 11 या संघाला इथे मात्र या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला. हरकत नाही, चांगला खेळ इथे करून दाखवला. त्या संघाचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. निश्चित स्वरूपात अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. गोविंदा या आधी तुम्ही खेळी केली होती त्यासाठी तुमच्यासाठी पारितोषिक होतं. एक्वासिल चिखलगावचे सर्व उपसरपंच शिवाजीदादा गोपाळ यांच्या वतीने 1000 रुपयांचं ते पारितोषिक तुम्ही घेऊन जा. सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दिवस क्रमांक 4 देखील इथे चांगल्या पद्धतीने संपला. ND स्पोर्ट 11 अर्थातच नामदेव शेठ ढाके स्पोर्ट क्लब हा संघ इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. निश्चितच इथे जर